नमस्कार मित्रांनो, मी अमोल. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, उद्या आहे गुढीपाडवा आणि आज आपण चाललो आहे विरांच्या बाजारात. आज बुधवार आहे आणि बुधवारचा विरांचा बाजार असतो, तुम्हाला माहितीच आहे. तर विरांच्या बाजारात जाऊन आपल्याला गुढीपाडव्यासाठी काय काय खरेदी करायचं आहे, म्हणजे भाजी वगैरे घ्यायची आहे. तर चला, पीठ आणि काय काय असं घ्यायचं आहे. असं उद्या स्पेशल काय काय आयटम बनवायचे आहेत, मग त्याच्यासाठी काय काय घेऊचा. ओके. तर आपण चाललो आहे आता विरांच्या बाजारात. तिकडे जाऊन बघूया गुढीपाडव्यासाठी काय काय नवीन आलं आहे ते आणि बाजार पण फिरूया. चला पटापट आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिलेच आम्ही पोचलो कोईपमध्ये. सोना बाहेर ठेवले नाही, सिलेंडर सोना झाला. आंबे, पेप्सी. ओ काका खरं पेप्सी. ओ हमको हवी होती. होय, जाताना घेऊन जाऊया. येतो जाताना घेऊन जातो. एक नंबर पेप्सी. येताना देतो आता हे हा करूच. तर मिक्सरचा भांडा आमचा रिपेअर करूचा, ते खालचं त्याचं हे तुटला. त्याच्यात ना मिक्सर लागत नाही, पाणी बाहेर येतं आणि आवाज असं आता स्फोट होतो असं वाटतं. म्हणजे जोरात घरघर घरघर आवाज येतो. खायची होगी. चॉकलेटच दे ना, मला चॉकलेट आवडतं म्हणून. काकांनी पेप्सी दिले नाही. असा किशोर काकांकडे पेप्सी ग, बाकीचं आम्ही काय गॅरंटी शिकत नाही, पण पेप्सी नक्की ग, एक नंबर असतं. भारी. जाताना घेऊन जाऊया. जेवणात कधी पडलो. अरे होय, हा, बरोबर, त्या दिवशी गावलो. हा तरी म्हटलं काय ना बघा बाहेरच ठेवलेला. ए सोना नाही हा हलकी मग होय तरी म्हटला तसं सोना म्हणजे हायती वस्तू. आपट्याची पानं आहेत ती. तर मंडळी 12:15 वाजल्यात आणि आताचा बाजार बघा. म्हणजे आता माझ्या मते कमी झालो असलो, कारण हा लोक घरात ऊन असा ना जास्त, त्याच्यामुळे सकाळचीच येऊन गेली असले. आम्ही आता विरांच्या बाजारात पोहोचलो बघा आद्य आमचा या आणि पांडू काकांचं दुकान. वाडकराचा चेडू आद्य. नाव सांगो. नाव सांग, सांग तुझं सांग, आडनाव सांग, नाव सांग. काय म्हणतात काहीतरी बोल. सांग. बाबू सांग. नाही काय नाही, बंड्याचा चेडू या. काय करायचंय कसं, काय काय घेतला आता घेऊन जातो. भावाक देणं नाही तू शा, इथं. पेप्सी एकट्यानंच खाले. सर्दी होतं ना. बरं तू का जपता रे. होय होय. चला आता बाजारात जाऊया. थोडेसे लेटच झालो. काय काय असा बघूया. वा, हे भोपळ कसला काय माहिती. काय घेऊ काही नको असं आहे घराकडे. त्या दिवशी काकाने देऊन गेले. कसा होतो गावठी हा. ओ ह्यो भोपळ बघा, कारण हे फक्त आवडीन भोपळ खातात आणि त्यांना तोच भोपळ लागता, नाही तर ते भाजी खायत नाही. घेऊ काय तो तो गावठी वाटत बघा, पण तो असं लाल वाटत नाही हा, फक्त पिवळं पिवळं दिसत. हा गावठी भगवू असतं एकदम. इथून पुढे असो बाजार भरता सगळं आणि ही सगळी इथली स्थानिक लोकच असत. सगळी गावची भाजी. काकीन जाम आणलं ना, जाम, त्यानंतर चिकू, वांगी, फणस, पपई, केळी. हे काय लिंबा आहात, गावठी लिंबा. या साईडला हे बघा नारळ, गावठी चवळी वगैरे असं. अरे होय, मुळे. पण मी मुळ्याची भाजी नाही खायची, त्याच्यामुळे आपण मुळं नाही घेऊचं. कोणती भाजी खाता ते तरी सांगा. भोपळ्याची, गावठी भोपळो, आणि कोणती जो असो भगवा असतो तो. त्याच्यानंतर ह्या भेंडी, फ्लॉवर, आमच्याकडे दररोज येऊन पेप्सीवाले. हां तेच ते कुल्फीवाले. तर हे असत लाड काका. हे बघा सगळ्या प्रकारची सुक्की मच्छी. यांका काय बोलतात? सोडे, कोलंबी, सोडे. कसे आहेत ते? 200 रुपये 100 ग्रॅम. आणि ते हे काय बोलतात ते? 150 रुपये पाव. 150 रुपये पाव बोंबील. आणि जवलो 50ला. वेगवेगळी क्वालिटी आहे काय? सगळे क्वालिटी वेगवेगळे. ओके, एक नंबर. तर इकडे बऱ्याच प्रकारची सुक्की मच्छी असं.
हे काय आहेत मांदेली आहे. मांदेली आणि यांका काय बोलतात सुकट. हां पेंडली सुकट. टेंडली सुकट आणि त्यांका काय बोलतात आता खराडी मोदका, खराडी. मोदका. मोदका आणि ह्यो मोठो जवलो. तर अशा प्रकारे वेगवेगळी क्वालिटी असा वेगवेगळे सुके मासे असत आणि हे नसतं तुमच्याकडे सुकटा वगैरे सुका संपली सगळे. संपली आम्ही लेट इलो. तर हे काका असतात सगळ्या बाजारांका आचऱ्यात पण असतात लाडाचं बोलली लाडाचं. लाडाचो गोलमो हा आमका 50 देवा. डंपर इलो हे बेस बघ येते तुम्हाला पाहिजे नाही कलर नाही माका होय तसो कलर नाही एकदम भगवो असता गावठी. ही बघ पालेभाजी मेथी घेतो हा. जास्त पाहिजे 50 तीन देते आता या. हा मग बघून येतो. किती पाहिजे बाय बोल तरी. पुढे जाऊन येतो सगळे दर काढतला आणि त्याच्यानंतर घेतला. पेप्सीवाले काका कुल्फी हो रविवारी 60ला पाव अर्धा किलो 100 रुपये नाही मोठी आहे ना. चांगली आहे ना. मोठे आहे का मोठी लसूण सोलू बरी पडता. 100 रुपयाची लसूण घेतल्या. हे बरी पडते हो. बारकी वाली ना सोलायला कंटाळा येतो. पुढच्या साईडला बाजार उलागलो हा कारण आम्ही लेट इलो. सांगत होतं तुका हे बघ बंबो काका हा लवकर इल्लं काय झालो बाजार. काय घेत कशी हा 20 रुपये. मेथी देवा एक आणि फणस पण इले होत पिकले. पिकलेलं हा. वाश येता वाश येता. कोणाचे ते फणस पिकले होतात वाश येता गमगमावून. तर काय काय घेतला मेथी मेथी आणि हे काय ह्यो पुदिनो ना. पुदिना आहे आपल्याकडे लावलेला माहिती आहे ना. बस एवढंच आता हो. बस कोबी कसा होतो कोणचा होतो 30 आणि 40 बापरे लय महाग होतो. तो मोठा घेते. नको एवढं मोठं नको तो द्या 20 रुपये. आम्ही आता परत चाललो रिटर्न. आणि बाजू तर इकडे दादा असं ते बघा स्नॅक्स सगळ्या प्रकारचे स्नॅक्स संपले करून हा संपले सगळे. याच्यावरती क्रीम असं काहीतरी बघा सगळ्या प्रकारचे स्नॅक्स असतात. भारी ना भारी. सुक्की मच्छी घेता कापी काय करतात त्याचा कापीचं सार मस्त लागतं सुक्या कापीचं. हा. जरा ओली कापी पण आहे. ओके कापी घेतल्यान किती रुपये 50 रुपयाची. 50 रुपये वाटो. नको नको गोलमो नको गोलमो घेतलो आम्ही गोलमेवाल्या काकांकडसून. आता काहीतरी थंड पिऊक जाऊया. सरबत मिळतं ना चांगलं. ट्राफिक झाला सरबत पिऊसाठी इलो. काय नाव यांचं माडी माडियांकडे काकीचं नाव माहिती नाही आता. हां सरबत. सरबत नाही सोडा. आम्ही आता लिंबू सोडा पिऊसाठी इलो. सरबत म्हणा होतंय मी. सरबत नाही सोडा होतं लिंबू सोडा. ओके सरबत मध्ये ओनली पाणी असतं. आम्ही आता असो माडियांच्या हॉटेलमध्ये लिंबू सरबत चांगलं मिळतं. सोडा. तर लिंबू सोडा चांगलं मिळतं. तर बघूया पिऊन कसं. आपला लिंबू सोडा आलेला आहे. मस्तपैकी पिऊन घेऊया थंड गारेगार. आजोबा इले तुंतुना घेऊन.
देवांच्या नावानं पांडुरंगाच्या नावानं संकल्प गोरांच्या गोड्या कोणी आलं ते चालून गोडीच्या घालून लागला केलंय शूट केलंय बघा तुम्ही खायचे उसरगाव ओसरगाव हिरव्या साडीला पिवळी किनार गो नारी निंबाला आला ग बार ग हिरव्या साडीला पिवळी किनार गो नारी निंबाला आला बार ग बळवयातल्या गवळणी बळवयातल्या गवळणी यमुनेच्या जनु अंगणी नाच झाला ग झाला सुरू नाच झाला ग झाला सुरू किती आनंद डोळे भरू मी वो कृष्णाला करते मी हार गो नारी निंबाला नावार गो हिरव्या हिरव्या साडीला पिवळी किनार गो नारी निंबाला नावार ग बळ वयातल्या गवळणी बळ वयातल्या गवळणी यमुनेच्या जनु अंगणी मी व कृष्णाला करते मी हार गो नारी निंबाला लाभार गो हिरव्या साडीला पिवळी किनार गो नारी निंबाला लाभार गो काका सोडो पितलास सोडो पितलास इथे जरा थंड करा दादा एक सोडो दे ना काकांनी भारी गाणं म्हटलेली काय काय फिरतास तुम्ही कोंडा कुंडली घोसळी आग्या कोंडा नाग्या कांदा कोंडा हरकुळ हरकुळा बापरे लय लांब लांब फिरतास गाव तकडा उसं गाव ओसरगावात माझो मामा आंबरडाक हो अमरा फुकणं कुजब्या सगळीकडे फिरतास होतं भारी ते घेता का सगळं बोला का हा 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 चला चला आम्ही चलतो आता होय आता बघूया काजूचा दर काय असा तो इकडे फणस पण अरे टिकलो इकडे असं गणेश दादाचं दुकान गणेश कॅशू फॅक्टरी काजू घेतात त्यांच्याकडे कशी आहेत किलो काजी 165 लहान हा 175 मोठे. अच्छा 165 चे लहान लहान साईज आणि मोठीवाली 175 7 नंबर 175 तर पडलो मीच पडलं तूच पडलं ठेव काय भाजी गरम लय होता सध्या काय घ्यायचं गं एडिट नाही मिरची पाव परत एकदा डंपर इलो आणि परत एकदा ट्रॅफिक जाम झाला. आता काय घ्यायचा चल ऊन लागता लय. काकीन पिशवी ठेवलं ना कसली तरी हा वैतीच ती जांब पांडू काकांकडे येलो परत एकदा झेरॉक्स काढूची पांडुआकडे चपला पण भेटतात चपला फोटो फोटो फ्रेम आणि झेरॉक्स बेल्ट वगैरे पण मिळतात. हो प्रत्येकाची 2-2 आणि ना आणि काय पांडुआकडे चप्पल घेतला असता तर हमखास 50 रुपये तरी कमी करा कारण पांडुआ चपलावरती वरती जास्त प्राइस सांगता. त्याच्यामुळे सगळ्या कंपनींची चपला आहेत. करा. आणि 50 रुपये तुमका कधी कमी करून भेटत ते सांगू. एक तर जर तुम्ही हय बसलात हा गप्पा मारत त्याच्यानंतर 50 रुपये कमी होतले नाही त्याच्याशिवाय होतले नाही. म्हणजे 2 तास या करून येऊ गया काढून. गरम लय होता ऊन कसला बघा. आपण आता चाललो परत पोईप मध्ये तिकडे आपल्या घेऊचा असा मिक्सरचा भांडा. खरं मी म्हणते आता उतरायला नको एवढं सगळं होय बस तर सगळं. किती बोजा बघा. काय नटराज नटराज फुटवेअर झेरॉक्स सेंटर
आणि बेल्ट मिळतील. चला, वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम असत. हे बघा, भारी भारी. आणि पेप्सी पण. चॉकलेट हवे तुका? पहिल्यांदाच लहान पोरगा होईल चॉकलेट खायत नाही. होय, चॉकलेट खायत ना. दाखव होई नंतर बरोबर खात्याला म्हणून खायत नाही. चट लागतली या. भैया तुका दाखवून ठेवतोय चॉकलेट खायची. अरे बघ हेंका ओळखलं हा? दोघं भांडतात, एकमेकाक मारतात बिरतात आणि पुन्हा विळसतात काय आणि खेळतात काय, मजा करतात आधी. एकमेव जोडपे आता. हे काका काय म्हणजे मिक्सर हो मिक्सर काय आणि आता. पेप्सी. एक मिनिट थांब. कशा काहीतरी झाला वाटतं मिक्सरच्या भांड्या. राजा ना यो बेस जो हा, त्याच्यात बसा गो, कारण गो आता काढूच लागता ना. खायचे का बसा गो. त्या मिक्सराक ना मग दोन याच्यात लावा काय नाही. का नाही तर नाही. ह्यो जो बेस आहे ना, हा. खालचा ह्यो नट पडलो तुझो, त्याच्या आटे गेल्यामुळे तो पडलो. आता त्याका पुन्हा लागायचो नाही तर एका पोत तशी असतं की ह्या काढूचा लागतं. आणि ह्या काढतं ना चालू झाला वाटतं भांडा. ओके. वाटप लावले नाही होय. आंबे घेतलो आम्ही. पण मग नाही कशा वाटत दुसरे होते. नाही मग साधे होते ना वरती. घरी येलो त्याच्यानंतर जेवलं वगैरे आणि आता आरुश्री बसला हार करूसाठी उद्याच्या गुढीपाडव्यासाठी. आणि आता आम्ही ह्या आईस्क्रीम खातेलो, आंब्याचा आईस्क्रीम पारस. तर हे आता हार बनवचे असत. 1-2 बनवल्यान, अजून काहीतरी चालू आहे. आता काय करतेलं काय नाही असं छोटा सार बनवून ठेवते. ओके. आणि इकडे ब्लॉग चालू असा आणि तो पण विरांच्या बाजारपेठेतच चालू असा. गेल्या वर्षीचो नाही, मग वाटता पावसाळ्यातलो. तर उद्या गुढीपाडवा असा, बरीच तयारी करूची या. चाफ्याची फुलं लागतली आहेत, म्हणजे पांढरो चापो असता त्याची. आणि हे हार बनवता. उद्याचा व्हिडिओ बघूया, या बनवता काय मी बनवतोय. पोपट झालं बघितच नाही तुम्ही. काय झालं? ह्याच्यातून सुई निघाली आणि मी आपलं होतोय पण तो तर वा हुशार. तो व्हिडिओ हे संपूया आणि उद्याचा व्हिडिओ नवीन तो स्टार्ट आंबो होतो. खोलून दाखव पहिलं. काय नाही तो काय कसं खोलायचो? मला तरी खोलून. विथायला आंब्यातला आईस्क्रीम हे बघा, असलाच हा साधा आईस्क्रीम, चमच्यान खावचं लागतं. चला आजचा व्हिडिओ आता हे स्टॉप करूया. तर मित्रांनो घरी पोहोचलोय. आज काही जास्त बाजार भरलेला दिसला नाही कारण आपण लेट गेलेलो. तर अशा प्रकारे गुढीपाडव्याची खरेदी झाली आणि उद्या गुढीपाडवा आहे. आणि उद्या गुढीपाडव्याचा व्हिडिओ जो आहे तो माझ्या किंवा आरुश्रीच्या अकाउंटवरती, कोणाच्या तरी एकाच्या अकाउंटवरती नक्की येईल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.